नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। सकाळच्या सुमारास 530 न पाण्याचा विसर्ग वाढून 5186 क्युसेक वेगाचा हा पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू आहे आणि आपण रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर दुतोंड्या मारुती ज्याला पुराचं मापदंड समजलं जातं त्याच्या छातीपर्यंत सध्या पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी पूर्ण पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे। रामकुंडातील अनेक मंदिरं जे आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। रामकुंड परिसरात कुणीही पूर पाण्यासाठी येऊ नये अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सध्या आपल्याला रामकुंड परिसरातील ही दृश्य पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रामध्ये आल्याचं बघायला मिळत आहे। रामकुंडातील ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। होळकर ब्रिज या ठिकाणावरून हे पाणी जे आहे ते आता रामकुंडात प्रवाहित झालेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण रामकुंड परिसर जो आहे तो आपल्याला पाण्याने वेढला गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।